मित्रांनो नमस्कार. मागच्या आठवड्यात मी आपल्या आकार परिवारासमोर एक कैफियत मांडली होती. हा सगळा परिवार जो आहे तो आपला आकार परिवारच आहे. माझ्या मनात जे साचलं होतं ते मोकळं केलं होतं तुमच्यासमोर. अर्थात मागच्या 2.5 वर्षात आपण अनेक सामाजिक उपक्रम करत आलो आहे. नाशिकच्या पाड्यावरचा आपला सामाजिक कार्याचा अग्निहोत्र तर सातत्यानं धगधगत असतो. दरमहा त्या अग्निहोत्रात आपण समिधा अर्पण करत असतो. आदिवासी पाड्यावरच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आपण झटतोय, झगडतोय. तिकडे काय काय उभं केलं आहे हे मी पुन्हा पुन्हा सांगत नाही, कारण ते तुम्हा सगळ्यांना आता तोंडपाठ झालेलं असेल. आपल्या चॅनलवर पाड्यावरच्या आपल्या पहिल्या भेटीपासूनचे सगळे व्हिडिओज एका प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत. विषय पाड्याचा हे नाव आहे त्या प्लेलिस्टचं. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो आहे. वर आय बटन जे आहे इथे कोपऱ्यात त्यावर लिंकही आहे. आपण एकामागोमाग एक असे ते व्हिडिओज बघू शकता. म्हणजे जे प्रेक्षक आता नव्यानं जोडले गेलेत आपल्या आकार परिवारात त्यांना या कार्याबद्दलची इत्थंभूत माहिती जाणून घेता येईल सगळ्या व्हिडिओजमधून. पाड्यावरच्या अभ्यासिकेसाठी, तिथल्या सोलार स्ट्रीट्स लाईटसाठी, शाळेला शैक्षणिक साहित्य देण्यासाठी, पाड्यावर गुरुजी हॉस्पिटलची साप्ताहिक OPD सुरू होण्याआधी, जे दर आठवड्याला त्यांची जी OPD सुरू झाली आता आपण ती करून घेतली, त्याच्या आधी दर 2 महिन्यांनी आपण एक मेडिकल कॅम्प घेत होतो, कारण तिथे कुठलीच वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हती. त्यासाठी लागणारा खर्च, तिथल्या नदीवरचा पूल बांधण्यासाठी सरकार दरबारी केलेला पाठपुरावा, किंवा ज्या ज्या लोकांना असं वाटायचं त्या पुलाबद्दल जेव्हा ऐकल्यानंतर की आम्ही तो पूल बांधून देऊ शकतो, काही मिलिटरीतले काही लोक, काही असेच अभियंते, ते रबरचा पूल बांधू, ह्याचा पूल बांधू, मग ते शक्यता पडताळण्यासाठी माझ्या मागे लागायचे. मग त्यांना घेऊन मी पाड्यावर जायचो. या सगळं ने आण करण्यासाठी झालेला खर्च हा आजवरच्या आकार DG9च्या उत्पन्नातूनच केला जात होता. आपले काही प्रेक्षक मग या कार्यात सहभागी झाले. थोडा भार हलका झाला. पाड्यावरच नाही तर मुंबईत, पुण्यात अनेक सामाजिक संस्थांना आपला आकार परिवार मदत करत असतो. फी भरण्याचा जो कार्यक्रम आहे हा आमच्या संस्थेचा जरी 25% हिस्सा असला तरी 75% हे लोकवर्गणीमधून, लोकांनी दिलेल्या डोनेशन मधून आम्ही करतो. कोणालाही आम्ही फोन करत नाही. फक्त व्हॉट्सअप आणि फेसबुकवर गेल्याबरोबर आमच्या अकाउंटला क्रेडिट करताय आणि त्यांचा पॅन नंबर येतो. असे अनेक लोकांनी या ठिकाणी आम्हाला योगदान दिलेलं आहे. त्याच्यात विशेष करून आकार DG9 YouTube चॅनेलचे राजकीय विश्लेषक प्रभाकर सूर्यवंशी यांनी मागच्या वर्षी आमच्या कार्यक्रमाची खूप स्तुती केली आणि त्यांनी आम्हाला 25,000 रुपये पाठवले होते. ते आम्ही चेक भरला नाही म्हणून त्यांनी यावेळी आम्हाला 50,000 रुपये पाठवले. मागच्या वर्षी पण तुम्ही घ्या. सगळ्यांना मदत करणाऱ्या आकार परिवाराला मग स्वतःचा स्टुडिओ उभा करताना आर्थिक अडचण कशी काय येऊ शकते असा प्रश्न स्वाभाविक आहे, जो बऱ्याच लोकांना पडला होता. त्यांनी टोमणेही मारले आपल्याला. कारण सामाजिक कार्यासाठी जो फंड आपण राखीव ठेवला आहे तो स्टुडिओसाठी वापरायचाच नव्हता मला. त्यामुळे आपलाच पैसा आपल्या दुसऱ्या उपक्रमाला वापरायचा नाही म्हणून आली होती अडचण. ती फक्त मी तुमच्यासोबत शेअर केली आणि मदतीचा ओघ सुरू झाला. मागे आमचा मित्र अश्विन अघोर हा जन्ममृत्यूशी लढत होता, तेव्हा त्याच्या ट्रान्सप्लांटसाठी आपण आव्हान केलं होतं. मी आणि सुशीलजी आम्ही दोघेच फक्त बोललो होतो. तर प्रचंड मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ निर्माण झाला होता. पण दुर्दैवानं लाखो रुपये जमल्यानंतरही अश्विनला वाचवता आलं नव्हतं. पण त्या घटनेनंतर तुम्ही समस्त प्रेक्षक वर्गाने हे दाखवून दिलं होतं की मी काय, भाऊ काय, सुशील काय, आमचा अश्विन काय, अनय, आबा हे काही एकटे नाही आहेत, तर लाखोंचा हिंदू जनसमुदाय आमच्या मागे ठामपणे उभा राहू शकतो आमच्या एका हाके सरशी. अश्विनच्या मेडिकल इमर्जन्सीचं स्वरूप तसं गंभीर होतं. स्टुडिओ हा एक सोयीचा भाग झाला. तरी बऱ्यापैकी मित्रपरिवार याही वेळेला मदतीला धावून आला आहे आपल्या. अगदी परदेशातूनही अनेकांनी मेसेज केलेत, काहींनी मदत केली. विचारलं, तुम्ही उघडपणे मागत तर नाही आहात, मग खरंच तुम्हाला गरज आहे का, असेल तर सांगा, मी करतो. अडकलं होतं जे काम, ते काम सुरू झालं. त्याबद्दल तुमचे आभार मानणं चुकीचं आहे. परिवार आहोत आपण. पण कृतज्ञता मात्र जरूर व्यक्त करतो आहे. काहींनी अपेक्षेप्रमाणे ट्रोलही केलं, काहींनी मदत केली, काहींनी ट्रोल केलं. त्यांच्या तोंडावर मारायला मी लवकरच एक योजना जाहीर करतो आहे. आता फक्त त्या योजनेचं स्वरूप सांगतो. मूलतः आकार परिवाराला कुठला उपक्रम करायचा असेल तर या चॅनेलच्या उत्पन्नातला एक हिस्सा आपण जो काढून ठेवला असतो तो पुरेसा असतो. सोबत आमचे महेंद्र हुंडीवाला हे सेवानिवृत्त काका आहेत, त्यांच्याकडून नेहमी मदत होत असते आम्हाला. माधवी राणे या आमच्या नियमित दर्शक आणि नियमित देणगीदार आहेत, तर मग ते एक चांगली रक्कम आपल्या चॅनेलला देत असतात. असे बरेच लोक आहेत, त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. त्यांच्यामुळेच आपण हे सगळे सामाजिक उपक्रम करत असतो. आपल्यासोबत जोडलेले आहेत.
यावेळेस आपण काही मराठी बेरोजगार तरुणांना त्यांच्या स्वतःच्या उद्योगासाठी भांडवल उपलब्ध करून देणार आहोत. शार्क टँक हा कार्यक्रम तुम्ही पाहिला असेल. त्या शार्क टँकच्या धर्तीवर आपल्याकडचा काही निधी काही मंडळींना आपल्याकडे जो पडून असलेला पैसा बाजारात खेळवायचा आहे, त्या मंडळींना आपण या उपक्रमात सहभागी करून घेत शेअर बाजाराचा या आपल्या सेमिनारच्या माध्यमातून नवउद्योजक घडवण्याचा आपला मानस आहे. निव्वळ शेअर मार्केटच नाही तर अगदी मिसळपाव, वडापाव, गारमेंट, पोल्ट्री फार्म अशा अनेक उद्योगात अनेकांचे मेसेज आलेत मला. आता या उद्योगात ज्यांना रस आहे आणि त्यांच्याकडे त्या धंद्याची ब्ल्यूप्रिंट रेडी आहे, कसा धंदा करणार आहात, जागा आहे, बरंच काही गोष्टी तयार आहेत, फक्त कुठेतरी अडतंय, छोटंसं कॅपिटल पाहिजे, भांडवल पाहिजे. अशा तरुणांना, मराठी तरुणांना एकत्र करून त्यांना भांडवल किंवा गुंतवणूक मिळवून देणारं एक व्यासपीठ आपण लवकरच उपलब्ध करून देत आहोत. येत्या 14 सप्टेंबरला मुंबईत फोर्ट परिसरात शेअर बाजाराच्या समोरच दास अल्कोव या बिझनेस सेंटरमध्ये आपला शेअर बाजाराचा जो सेमिनार आहे, त्या सेमिनार साखळीतला 4था सेमिनार होणार आहे. या सेमिनारमध्ये फक्त 20 जागा असतील. ज्यांना या सेमिनारमध्ये सहभागी व्हायचे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून सीट बुक करावी. तिथेही या मराठी शार्क टँक संकल्पनेबाबत एक धावती कल्पना आपण देणार आहोत. काही लोकांना मला मुद्दाम सांगायचं आहे, मराठी माणूस, त्यातल्या त्यात जातिवंत मराठा, हा पीठमाग्या नव्हता, पीठमाग्या नाही आणि यापुढेही नसेल. तर तो लाखांचा पोशिंदा होता. मान्य की एखाद्या वेळेस अडचणीत आला असेल, हतबल झाला असेल, रडला असेल तुमच्यासमोर, पण स्वतःच्या कष्टाच्या कमाईनं आयफोन आणि ॲपल वॉच वापरणारा हा मराठी माणसांना लुटायला नाही तर त्यांना श्रीमंतीचा मार्ग दाखवण्यासाठी धडपडतो आहे. आज नाही तर उद्या स्वामी मला त्यात यश देतीलच, ही माझी भाबडी आशा नाही आहे, तर विश्वास आहे, खात्री आहे, हे करून दाखवणार. दुसरं म्हणजे मराठी माणूस म्हणजे खेकड्याची वृत्ती. हे लांछन आहे आपल्यावर. हे लांछन आधी खोडून काढायला हवं आपण. एकच सांगतो, माझे पाय खेचण्यापेक्षा, मला टोमणे मारण्यापेक्षा मनात सद्भावना ठेवून माझ्यासोबत या. माझा राजकीय विचारधारा ही वेगळी आहे, पण तुमची विचारधारा, माझी विचारधारा पटत नसेल राजकारणातली, म्हणून तुम्ही माझे कायमचे शत्रू नाहीत किंवा तुम्ही मला शत्रू मानता ज्या पद्धतीनं. कारण शत्रुत्वातून उद्भवलेल्या ह्या निर्माण झालेल्या ज्या कमेंट्स आहेत ना, त्या वाचल्या मी. त्यांच्याबद्दल मला बोलायचं नव्हतं, पण मुद्दाम बोलतो, कारण तुम्ही मराठ्याला डिवसले हे लक्षात ठेवा. फक्त आज जी संकल्पना तुमच्यासमोर मांडली आहे ती यशस्वी करून नाही दाखवली तर माझं नाव नाही. आणि हा काही माझ्यातला अहंकार नाही आहे किंवा माज नाही आहे, तर एक सद्भावना आहे माझ्या मनात. जो माझा मराठी तरुण धडपडतो आहे, जे मी वयाच्या 16-17 वर्षापासून जवळपास 30-32मध्ये येईपर्यंत मी जो झगडत होतो ना, मला हात द्यायला कोणी नव्हतं, 10 रुपयाची मदतही कोणी केली नाही, ज्यामुळे माझे बरेच अभ्यासक्रम अर्धवट राहिले. जेतलं शिक्षण मी एकेकाळी अर्धवट सोडलं होतं पैशांमुळे, मदतीमुळे. ती मदत आज स्वामी कृपेनं मी कुणाला तरी करू शकतो एवढा आत्मविश्वास माझ्यात आहे, म्हणून हे पाऊल टाकले. आणि त्यात स्वामी यश देतील मला, याची मला खात्री आहे. ज्यांना माझ्यासोबत यायचं आहे त्यांनी हातात हात घालून माझ्यासोबत चला. आपल्याला महाराष्ट्र घडवायचा आहे, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठी आलात तर तुमचं स्वागत आहे, नाही आलात तर किमान टोमणे मारू नका. आणि तुम्ही खेकड्या वृत्तीचे आहात किंवा खेकड्यासारखे आहात हे आम्हाला माहिती आहे, जगाला माहिती आहे, कारण जग त्याच वृत्तीबद्दल सातत्यानं आपल्याबद्दल बोलत असतं. आज दुसऱ्या कम्युनिटीज ज्या पद्धतीने प्रगती करत पुढे गेल्यात ते किंवा त्यामागचं कारण ते एकमेकांच्या हातात हात आणि खांद्याला खांदा लावून पुढे चालत होते. आज तुमच्या परिसरातल्या कुठल्याही गुजराती मारवाड्याचं दुकान, किराणा मालाचं घ्या, तिथं पुड्या बांधणारा जो पोऱ्या असतो त्याचं दुसरं दुकान वर्षभरातच तुमच्या विभागात कुठल्या तरी कोपऱ्यावर तयार झालेलं असतं. ते कशाच्या जोरावर? तर ते कम्युनिटी त्यांना एकमेकाला मदत करते म्हणून. आपली कम्युनिटी खेकडा वृत्तीची आहे, हे लांछन दूर करायचं आपल्याला. त्यासाठीच मी झगडतो आहे आणि हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. सविस्तर जी काय ब्ल्यूप्रिंट रेडी आहे आपल्याकडे या सगळ्या प्रोजेक्टबद्दल, ती मांडण्यासाठी एक वेगळा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर लवकरच येणार आहे.
तुर्तास माझा फोकस जो आहे तो आपल्या स्टुडिओकडे आहे. येत्या 7-8 दिवसात तो तयार होईल. त्यानंतर आपण स्टुडिओची एक टूर करणार आहोत, तीही मी तुम्हाला दाखवणार आहे. आकार परिवाराची एक मोठी अचिव्हमेंट आहे ती तुमच्यासोबत शेअर करायला मला नक्कीच आवडेल. तुर्तास त्याला वेळ आहे, त्यामुळे मीही थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.